महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे असून कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा विभागात त्यांची विभागणी केली आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक यादी फिरतीये। तसंच त्याच्यात एक मजकूर देखील लिहिलाय। महाराष्ट्रात पुन्हा 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात येणार आहे असं त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलंय। मात्र ह्या व्हायरल फोटो मागचं किंवा मेसेज मागचं सत्य नेमकं काय आहे ते आपण आज या व्हिडिओमधनं जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। तेव्हा राज्यात 26 जिल्हे होते। मात्र वाढती लोकसंख्या आणि गरजा लक्षात घेता जिल्ह्यांचं विभाजन करण्यात आलं आणि नवीन जिल्ह्यांची याच्यामध्ये भर पडत गेली। तसंच 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा जो आहे तो तयार करण्यात आला होता। त्यानंतर पुन्हा एकदा आणखीन एकदा नवीन जिल्हे निर्माण करण्याची शक्यता आहे किंवा नवीन जिल्हे निर्माण करायची गरज आहे असं म्हटलं जात होतं। राज्यात 26 जानेवारी 2025 रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार असून राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचं विभाजन होऊन 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहे अशी एक पोस्ट जी आहे ती सोशल मीडियावरती व्हायरल होत होती। मात्र ह्या मेसेजमध्ये किंवा या पोस्टमध्ये नक्की किती तथ्य आहे तर ते सुद्धा समोर आलेलं आहे। राज्य सरकार असा कुठल्याही प्रकारचा निर्णय घेणार नाहीये हे आता सध्या तरी स्पष्ट झालंय। सध्या राज्यात शासनाकडून अनेक योजना राबवण्यात येत आहेत आणि त्या योजनांमध्येच सरकारच्या तिजोरीवरती असेल किंवा एकंदरीतच इतक्या सगळ्या योजना असताना पुन्हा एकदा जिल्हा निर्मितीमध्ये पैसा खर्च करणं किंवा पैसा लावणं म्हणजे तिजोरीवरती आणखीन भार वाढवल्यासारखं आहे आणि त्यामुळेच आता तरी नवीन जिल्ह्यांचा जो प्रस्ताव आहे किंवा असा कुठलाही प्रस्तावही सरकारने मान्य केलेला नाहीये किंवा तशी कुठली घोषणाही केलेली नाहीये। नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च तर येतोच, पण त्याचबरोबर नवीन जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा ज्या सरकारच्या इमारती असतात त्या सगळ्या उभारणीमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो आणि निधी लागतो। हे सगळं करण्यासाठी शासन सध्या तयार नाहीये किंवा सध्या शासनाची इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची तयारी नसल्याचंही दिसून आलेलं आहे। त्याच्यामुळे जर आपण फॅक्ट चेक करायचं झालं तर सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये काहीही तथ्य नसल्याचं समोर आलंय। शासन स्तरावर अशी कुठलीही घोषणा अथवा निर्णय झालेला नसून राज्यात काही नवीन जिल्हे प्रस्तावित असून त्याबाबतची माहिती विकिपीडियावर अनेक वर्षांपासून दिलेली आहे। मात्र ही माहिती उचलून एक फेक पोस्ट बनवण्यात आली आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2018 मध्ये जी समिती स्थापन केलेली होती त्या समितीने त्यावेळेला 22 जिल्हे आणि 49 तालुके हे तयार व्हायला हवेत किंवा अशी जी शिफारस आहे ती त्यांनी त्यावेळेला केलेली होती। त्याची माहिती विकिपीडियावरती आहे। मात्र ते असताना त्याच्या पुढे त्याच्यावरती कुठलाही निर्णय हा सरकारकडनं घेण्यात आलेला नव्हता। वित्त, महसूल, नियोजन विभागाचे सचिव असतील, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त हे सगळेच देवेंद्र फडणवीसांनी 2018 मध्ये जी समिती स्थापन केली होती त्याच्यामध्ये होते। मात्र या समितीने जी शिफारस केलेली होती किंवा जो प्रस्ताव दिलेला होता त्याच्यावरती नंतर कुठलाही निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला नव्हता। एकंदरीतच आपण जर बघितलं तर पालघर नंतर कुठलाही नवीन जिल्हा जो आहे तो महाराष्ट्रात तयार करण्यात आलेला नाहीये। एक जिल्हा जर तयार करायचा असेल तर साधारण त्याचा जो खर्च असतो तो 350 कोटी रुपयांचा खर्च जो आहे तो करावा लागतो आणि तो प्रत्येक जिल्ह्यामागे करायचा झाला तर हा आकडा आपल्या समजण्या पलीकडचा आहे आणि त्याच्यामुळेच सध्या तरी कुठलाही असा निर्णय सरकारनं घेतलेला नाहीये। मात्र जी लिस्ट सध्या फिरतीये सोशल मीडियावरती त्या लिस्टमध्ये कुठले कुठले जिल्हे प्रस्तावित आहेत ते एकदा आपण समजून घेणार आहोत। त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जळगावमधनं भुसावळ, लातूरमधनं उदगीर, बीडमधनं अंबेजोगाई, नाशिकमधनं मालेगाव, नाशिकमधनंच कळवण, नांदेडमधनं किनवट, ठाण्यातनं मीरा भाईंदर, ठाण्यातनं कल्याण, सांगली, सातारा, सोलापूर यांचा एक बनून व्हावा तो म्हणजे माणदेश, बुलढाण्यामधनं खामगाव, पुण्यातनं बारामती, यवतमाळमधनं पुसद, पालघरमधनं जव्हार, अमरावतीतनं अचलपूर, भंडारामधनं साकोली, रत्नागिरीमधनं मंडणगड, त्याचबरोबर रायगडमधनं महाड, अहमदनगरमधनं शिर्डी, अहमदनगरमधनं संगमनेर, अहमदनगरमधनं श्रीरामपूर आणि गडचिरोलीतनं अहेरी असे जे जिल्हे आहेत ते तयार व्हावेत किंवा ह्या 21 जिल्ह्यांचा जो प्रस्ताव आहे तो मान्य होणार आहे आणि 26 तारखेला त्याच्याबद्दलचा जो निकाल आहे किंवा त्याचा जो निर्णय आहे तो घेतला जाईल असं म्हटलं जात होतं। मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी अशी ही यादी जी आहे ती फेक आहे आणि 2018 नंतर जो प्रस्ताव आलेला होता त्याच्यावरती सुद्धा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाहीये। त्याच्यामुळे सध्या तरी नवीन जिल्हे महाराष्ट्राला मिळणार नाहीयेत। आत्ताचे 36 जिल्हे आहेत तेच कायम राहतील। मात्र
एकंदरीत आतापर्यंत नागरिकांनी असेल किंवा नेत्यांनी असेल त्यांच्या जिल्ह्याप्रमाणे त्यांचे मुद्दे जे होते ते समोर ठेवलेले होते. लोकांच्या गरजा, लोकांना लागणारे, लोकांना होणारे त्रास किंवा लोकांना मिळणाऱ्या सोयी, यांची जी सुविधा आहे, लोकांना ज्या सोयी सुविधा मिळणार आहेत त्या सोप्या व्हाव्यात याच्यासाठी म्हणून अनेकदा नेत्यांनी जो आहे तो हे जे वेगवेगळे जिल्ह्यांचा जो प्रस्ताव आहे तो समोर ठेवलेला होता. मात्र एकंदरीतच तिजोरीवरचा खर्च लक्षात घेता नवीन जिल्ह्याची स्थापना करणं हे तितकंच सोपं नाहीये असं दरवेळेला सरकारकडनं सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? महाराष्ट्रांना खरंच नवीन जिल्ह्यांची गरज आहे का? तुमच्या जिल्ह्यातनं आणखीन एक नवीन जिल्हा तयार केला तर ते तुम्हाला सोपं जाणार आहे का? तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महाराष्ट्रातल्या विविध अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.